Today I'll teach you methods to avoid droplet infection. अशा कोणत्या मेथड्स ज्या मेथड्स आपण यूज करून ड्रॉपलेट इन्फेक्शन अवॉइड करू शकतो. ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणजे कसं, ज्यावेळेला स्निझिंग झाली, तू स्निझिंग कर, आता स्निझ कर ना, कर तर हा. आता हे काय, यामध्ये काय जे ड्रॉप्स असतात ड्रॉपलेट, ते काय करणार, सराउंडिंग मध्ये ट्रान्सफर होणार, तुमच्या जो पण पार्ट आहे त्यामध्ये. मग तुम्ही इनहेल करणार, ब्रिदिंग करता ना, तुम्ही इनहेल करताय म्हणजेच काय, ते ड्रॉपलेट जे एन्व्हायरमेंट ट्रान्सफर होणार आणि ते एन्व्हायरमेंट म्हणून तुम्ही इनहेल करणार. म्हणजेच काय, हा ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे. हा कसा आपण स्प्रेड होऊ द्यायचा नाही, यावरती आपण आज लेक्चर घेणार आहे. मेथड्स टू अवॉइड ड्रॉपलेट इन्फेक्शन, समजलं एक्झाम्पल. सो त्यामध्ये बघा, आपण जे पण रेस्पिरेटरी प्रॉब्लेम असतात ना, ज्यावेळेला कॉन्टॅक्ट होतो त्या बॅक्टेरिया इन आपल्या रेस्पिरेशन मध्ये. सो फर्स्ट टाइम काय होणार, तुम्ही स्निझिंग केली, इनहेल करणार, मी इनहेल केल्यानंतर मला डायरेक्टली थ्रू जाणार ती रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये. ज्यावेळेला रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये गेल्यानंतर काय होणार, त्यामुळे माझा म्युकस आहे, सलावा आहे, ओके. सो जे पण त्यामध्ये मिक्स होणार, मिक्स झाल्यानंतर काय होणार, त्या ठिकाणी इन्फेक्शन ग्रो व्हायला स्टार्ट होणार ना. तुमचं बॉडी टेम्परेचर आणि बॅक्टेरियाचं टेम्परेचर मिक्स झालं, सो त्यावेळेलाच तुम्हाला इन्फेक्शन स्टार्ट होणार. सो त्या ठिकाणी आपल्याला अवॉइड करायचं आहे. जो पर्सन एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये स्निझिंग करेल, खूप प्रमाणामध्ये, खूप टाइम पर्यंत स्निझिंग करतो, त्या पर्सन पासून आपण कसं अवॉइड करायचं स्वतःला. हे फक्त जस्ट क्लासरूम नाही, ज्यावेळेला तुम्ही ट्रॅव्हल करतात कुठे, तुमच्या जवळ ज्यावेळेला अननोन पर्सन किंवा अननोन व्यक्ती ज्यावेळेला तुमच्या जवळ बसले आणि ते स्निझिंग करताय खूप, तुम्हाला त्या पण चान्सेस आहे ना होण्याची. आता सपोज त्या पर्सनला कोल्डच आहे का, अजून काही प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माहिती आहे. सो आपण सुद्धा केअर करायची आणि अवॉइड करायची इन्फेक्शन. त्याची डेफिनेशन बघा अशी सांगितलेली आहे. ड्रॉपलेट इन्फेक्शन इज डिफाईन्ड ॲज अ इन्फेक्शन ट्रान्समिटेड बाय एअरबोर्न ड्रॉपलेट्स ऑफ सलायवा और स्पुटम कंटेनिंग इन्फेक्शियस ऑर्गॅनिझम. म्हणजे जे पण तुम्ही स्निझिंग करतात ते ट्रान्सफर होणार थ्रू द ऑर्गॅनिझम टू द एन्व्हायरमेंट मध्ये. एन्व्हायरमेंट म्हणून थ्रू होणार, तुमच्या रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जाणार इनहेल केल्यानंतर. मग ते कुठे मिक्स होणार, तुमच्या सलायवा, तुमच्या स्पुटम मध्ये कंटेंट त्यामध्ये ऍड होणार. इनहेल केलं म्हणजे काय, तुमचे सलायवा असेल किंवा तुमचं स्पुटम असेल, त्यामध्ये तुमचा जास्त इन्फेक्शन असतो. सो जो आपला सलायवा असतो ना, आपण ज्यावेळेला कुठे पण स्पिट केलं म्हणजे काय, कुठे पण मी थुंकलो, सो त्यामध्ये त्या कंटेंटमध्ये पण काय असणार आहे, बॅक्टेरिया जास्त असतात. किंवा तुम्हाला स्पुटम आहे, मी कुठे पण कफ केला आणि स्पुटम असं स्पिट केलं कुठेतरी, म्हणजेच काय, त्यामध्ये पण इन्फेक्शन आहे. सो आता हे इन्फेक्शन मुळे काय होणार, की अजून जास्त चान्सेस आहे इन्फेक्शन होण्याचे. स्मॉल चिल्ड्रन्स मध्ये सुद्धा, ओल्ड एज पीपल मध्ये, म्हणजे का, त्यांची इम्युनिटी वीक आहे. ज्यावेळेला माझी इम्युनिटी वीक असते ना, मला चान्सेस जास्त इन्फेक्शन होण्याचे. सो जे ड्रॉपलेट इन्फेक्शन असतात ते आपण कसे रिड्यूस करायचे, त्यामध्ये आपण थोडंसं बघणार आहे. आता ड्रॉपलेट जनरेशन ॲज साईज नुसार कसं जनरेट होणार. ड्रॉपलेट प्रोड्यूस बाय ब्रिदिंग, तुम्ही ब्रीथ करतायत म्हणजेच काय, ते ड्रॉपलेट फॅक्टर तुमच्या इनहेलेशन केल्यानंतर काय, रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जाणार. टॉकिंग केल्यानंतर पण ड्रॉप उडतात ना, ते स्निझिंग, सर्वांना माहिती, स्निझिंग केल्यानंतर कफ केल्यानंतर पण ड्रॉप उडतात ना आपले. सो हे जे असतात ना, याच्या साईज नुसार आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. सो जास्त चान्सेस कशामध्ये आहे, तुमच्या स्निझिंग मध्ये, ज्यामध्ये तुमचे जास्त ड्रॉप पडतात. स्निझ केला म्हणजेच काय, तुमचे जे ड्रॉप असतात ते खूप प्रमाणामध्ये बाहेर पडतात, कारण की प्रेशर खूप असतं ना त्याच्यावरती. ज्यावेळेला आपण टॉकिंग करतो, ठीक आहे, 1 to 2 ड्रॉप समजू शकतो, पण जास्त अमाऊंटमध्ये जर ड्रॉप होत असेल, सो आपण ते अवॉइड करायचे. त्यामध्ये काय होणार, की खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम तुमच्या रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जाणार, तुमचे ब्रॉन्काय, तुमचे ब्रॉन्कियल्स, तुमचे लंग्स, ओके, तुमचे जे पण ब्रांचेस आहे, ओके, तुमचा अल्व्होलाई आहे, त्या ठिकाणी त्याच्यामध्ये इन्फेक्शन स्टार्ट होणार. ओके. आता ड्रॉपलेट बॉर्न डिसीज कोणते ड्रॉपमुळे, ड्रॉप फॅक्टर असतात ना हे आपले ड्रॉपलेट जे इन्फेक्शन आहे, त्याच्यामुळे कोणते डिसीज स्प्रेड होऊ शकतात. एक आहे कोविड-19, कोरोना व्हायरस, सर्वांना माहित आहे. कोण आता कफिंग केलं, कोणी कफिंग केलं आता, कोण, तू का, ते पण सांगतो कसं आपण कफ करायचं आणि हे करायचं. सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी डिसीज, SARS आहे ना, याचा पॉझिटिव्ह एजंट म्हणजे हा कोणाचा पॉझिटिव्ह एजंट आहे माहिती आहे का, कोविड-19चा. कोविड-19चा अगोदर नाव का होतं, SARS, सिव्हिअर रेस्पिरेटरी किंवा ॲक्यूट सिव्हिअर रेस्पिरेटरी डिसीज. ओके. हा
आपला कोविडचा अगोदर हा पॉझिटिव्ह एजंट होता, म्हणजे कोविडलाच अगोदर याला पॉझिटिव्ह एजंट म्हणून ओळखला जात होतं. सो त्यानंतर मग त्यांनी COVID-19 असं फाइंड आउट केलं. मेनिंगोकोकल इन्फेक्शन म्हणजे का तुमच्या रेस्पिरेटरी ट्रॅकनुसार पुढे जाणार, तुमच्या डायरेक्टली ब्रेन्समध्ये जाऊ शकतात हे इन्फेक्शन. हँड, फूट अँड माउथ डिसिजेस तुम्हाला होऊ शकतात. कुठे कुठे हँडमध्ये, माउथमध्ये आणि फूटमध्ये तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतात, डिसिजेस होऊ शकतात. रुबेला हा सुद्धा ड्रॉपलेट ट्रान्समिटेड डिसीज आहे. मम्स तुम्हाला मम्स व्हायरस, बॉडी स्किनवरती होतं बघा, स्मॉल ब्लिस्टर्स फॉर्मेशन होतं, त्याला आपण मम्स बोलतो. मिझल्स, रुबेला सर्वांना, चिकन पॉक्स सर्वांना माहीत आहे. ओके, तसंच रुबेला सुद्धा हा खूप स्मॉल मध्ये होतो आपल्याला, काय त्याच टाईपमध्ये, पण थोडा अजून स्मॉल साईज म्हणताना आपल्याला हे वेळ. व्हायरल कंजक्टिव्हायटिस, म्हणजे काय, ज्या वेळेला मला आयज इन्फेक्शन आहे, आयज तुम्हाला माहिती आहे वन आय डायरेक्टली रेडिश कलरचा होऊन जातो एखाद्या पर्सनचा, म्हणजेच काय कंजक्टिव्हायटिस. जो तुमचा कंजक्टिव्ह असतो तो त्या ठिकाणी इन्फेक्शन होणार, मग तुमचे त्या म्हणून सिक्रेशन कसं बाहेर पडू शकतं, तुमचे ड्रॉप येऊ शकतात बाहेर, खूप पाणी येणार तुमच्या डोळ्यातून. नाही, कंजक्टिव्हायटिस डिफरंट आहे, तुमचं वन आयज किंवा दोन्ही आयज अफेक्टेड होतात, त्यामुळे तुमचे खूप पाणी पडणार. डोळे येण्याचे वेगळा विषय आहे, पण हा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होतो, समजलं ना. डोळ्याने पण म्हणू शकतात तुला, पण एवढं काही नाही, पण आपण कोणती यूज करायची टर्म, मेडिकल टर्म कंजक्टिव्हायटिस, समजलं ना सर्वांना. व्हायरल कंजक्टिव्हायटिस व्हायरस मुळे सुद्धा होऊ शकतो, बॅक्टेरियल इन्फेक्शन मुळे सुद्धा होऊ शकतो. इन्फ्लुएन्झा सुद्धा हा एक व्हायरस, जो की ड्रॉपलेट थ्रू आपल्या ट्रान्समिट होतो. पर्टुसिस सुद्धा हा एक व्हायरस आहे, म्हणजे पण ड्रॉपलेट सुद्धा इन्फेक्ट होऊ शकतो. चिकन पॉक्स ड्रॉपलेट्स मधूनच तो ट्रान्समिट होतो. सो हे ड्रॉपलेट बाउंड डिसीजेस आहे. मिझल्स आणि न्यूमोकोकल डिसीज. मिझल्स हा सुद्धा मम्स, मिझल्स, रुबेला असे 3 आहेत, MMR, आणि आपण तिचा वॅक्सिन पण देतो, MMR, मम्स, मिझल्स, रुबेला. काय सांगितलं होतं मी? न्यूमोकोकल डिसीज. ओके, न्यूमोकोकल डिसीज कोणते? हे रेस्पिरेटरी मधले डिसीज असतात. न्यूमोकोकल, म्हणजे काय, न्यूमोनिया. न्यूमोकोकल निमोनिया कसं बोलतात तुम्ही, प्रोनाउन्सिएशन करता न्यूमोनिया, पी हा सायलेंट असतो ना, न्यूमोनिया असं. ओके, तसा हा न्यूमोकोकल डिसीज आहे, हा पण रेस्पिरेटरी मध्ये होतो, आणि न्यूमोकोकल वॅक्सिन्स आपण हे देतो न्यूमोनियाच्या पेशंटला. न्यूमोनिया ड्रॉपलेट इन्फेक्शन स्प्रेड होतात. बॅक्टेरिया, स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया, त्यात बॅक्टेरिया असतो, तो बॅक्टेरिया काय करतो, आपल्या बॉडीमध्ये जातो. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया हा बॅक्टेरिया असतो, सो आता मेथड्स कशा करायचे आपण, ज्याने की आपण ड्रॉपलेट इन्फेक्शन हे कमी करू शकतो. सर्वांना माहिती आहे कोणत्या मेथड्स आहे, कोण सांगू शकतो मला, की आपण असे कोणते मेथड्स की ज्याने आपण ड्रॉपलेट इन्फेक्शन कमी करू शकतो स्प्रेड होण्यास. अजून हा, अजून झालं मग. अजून काय वापरायचं? ग्लव्ज. अजून तुम्ही ह्या ठिकाणी बसलेले, बरोबर आहे का? बरोबर आहे, तुम्ही ह्या ठिकाणी बसलेले ते बरोबर आहे का? खरंच? काय माझा क्वेश्चन काय, तुम्ही या ठिकाणी अरेंजमेंट तुमची आहे, बरोबर बसलेले तुम्ही,
ती बरोबर आहे का चुकीची आहे? का? ओके. सो आपल्याला काय करायचंय, फर्स्ट वन वेअरिंग अ मास्क, प्रॉपरली वेअर करायचंय मास्क. त्यानंतर काय करायचंय, हँड हायजीन किंवा हँड वॉशिंग आपल्याला प्रॉपरली करायची. त्यानंतर आता या ठिकाणी कोणीतरी सो जे आपले पर्सनल थिंग्स असतात ना, आपले टूथब्रश पण, आपले ते पण, अजून आपले नॅपकिन्स पण, तुमचे हँडकीप सुद्धा, हेच बोलतात ना हँडकीप. काय हँकी? रुमाल ना. हा. नॅपकिन्स काय? त्यानंतर आता या ठिकाणी आपण एका या ठिकाणी लंच करतोय आणि तुमच्यातला कोणतरी पर्सन इन्फेक्टेड आहे. सो मग तीच प्लेट जर का मला नंतर फक्त पाण्यातून काढून दिलेली, ओके, मग काय होणार, मी पण इन्फेक्टेड होणार ना. सो प्रॉपरली क्लीन करायचे आपले जे पण डिशेस वगैरे असेल ना, ते आपण क्लीन करायचे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, कव्हर करायचं आपला नाईफने. काय केरचिफ, काय असतं केरचिफ? केरचिफ 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 हात रुमाल, हँड रुमाल, रुमालच. पाप, मी म्हणलं माझी मम्मी कडून. सो त्यामध्ये केअरनिप सुद्धा तेच असतात, फक्त थोडं लार्ज साईज मध्ये असतात. आता मेंटेन सोशल डिस्टन्सिंग सुद्धा करायची आपल्याला. 1 to 2 मीटर्स आपल्याला त्या ठिकाणी राहायचं आहे. यूज पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, पीपीई किट आपल्याला यूज करायची ऍट द टाइम ऑफ आपण ज्यावेळेला हॉस्पिटल पोस्टिंग मध्ये असणार त्यावेळेला. कीप द लिव्हिंग रूम वेल्स व्हेंटिलेटेड. आता ज्या ठिकाणी व्हेंटिलेटेड नाही, आता या ठिकाणी पूर्ण डोअर क्लोज केलेलं आहे, सो व्हेंटिलेशन प्रॉपरली नाही, मग आपण काय करणार, ओपन ठेवणार. ओके, जे एन्व्हायरमेंटची जी एअर असते ते आपण आपल्या या ठिकाणी प्लेसमध्ये व्हेंटिलेट करणार, नॅचरल. ओके, अवॉइड क्राउडेड प्लेसेस. आता जसे तुम्ही बसले ते अवॉइड करायचे तसे क्राउडेड प्लेसेस मध्ये आपल्याला. त्यानंतर अवॉइड टचिंग आय, नोज अँड माउथ. आय, नोज आणि माउथला टच करायला अवॉइड करायचंय. सो हे आपली मेथड्स आहे काय, की आपल्याला ड्रॉपलेट इन्फेक्शन पासून कसं अवॉइड करायचं स्वतःला. समजलं सर्वांना? कोणी सांगू शकेल मला आपण आज काय बघितलं?